हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय. आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णाच्या सासरी पूजा आहे आणि बाळजाबाईने तिला नैवेद्य बनवायला सांगितलाय, तो सुद्धा एकटीने. आणि कृष्णा आणि स्वयंपाकघराचा तर 36चा आकडा आहे. कृष्णाला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही, मग कृष्णा नैवेद्य कसा बनवणार? परंतु कृष्णाने हे शिवधनुष्य पेललंय आणि चक्क एकदम टेस्टी अशी तांदळाची खीर बनवली आहे. आणि ही खीर बनवायला तिच्या बाने तिच्या वडिलांनी तिला शिकवलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कृष्णा ही नैवेद्य बनवायला जाते तर दुष्यंत म्हणतो, आज कृष्णाच्या हातचा नैवेद्य खायला खूप मजा येईल. मैनावती म्हणते, काय दुष्यंत, बायकोच्या हातचं खायला तुला खूपच उत्साह दिसतोय. तर दुष्यंत काहीतरी बोलू लागतो, नाही काकी तसं नाहीये. तर मैनावती म्हणते, राहू दे तुझ्या भावना पोहोचल्या. पण हे ऐकून बाळजाबाई खूप चिडते आणि मनातल्या मनात विचार करते, दुष्यंत त्या पोरीकडे ओढला जातोय आणि त्या दोघांची मनं जुळण्याआधी मी कृष्णाला या घरातून बाहेर काढणार आणि तिला कधीही दुष्यंतच्या मनात रुजू नाही देणार, असा विचार तिचा असतो. तर इकडे मंदिरात बंब्या असतो. तेवढ्यात एक गावकरी तेथे पोहोचतो. बंब्या त्याला विचारतो, ओ तुमचा फोन थोड्या वेळ देता का, मला कृष्णाला फोन लावायचा आहे. तर हा गावकरी म्हणतो, अरे त्या कृष्णाला तर खूप घाई झाली होती सकाळी, तिला किती आवाज दिले, तिने ओ सुद्धा दिली नाही, मागे पण वळून पाहिले नाही. बंब्या म्हणतो, माझ्याबरोबर सुद्धा तिने असंच केलं, म्हणून तर तिला फोन करून विचारायचं आहे, फोन देता का. हा गावकरी बंब्याला फोन देतो. बंब्या कृष्णाला फोन लावतो, पण कृष्णा फोन उचलत नाही. गावकरी म्हणतो, अरे बाबा झालं का तुझं, दे लवकर, मला देवी आईचं दर्शन घ्यायचंय. पण त्याच वेळेस देवी आईच्या मंदिरातील पुजारी धावत पळत तेथे येतात आणि म्हणतात, अनर्थ झाला, गावकरी लवकर या, देवी आईच्या अंगावरील दागिने चोरीला गेले. हे ऐकून बंब्या आणि संपूर्ण गावकऱ्यांना जबर धक्काच बसतो. आणखीन काही गावकरी तेथे जमतात, धावत पळत येतात. तर त्यांना दिसतं की देवी आईच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी झाली आहे. सगळे गावकरी म्हणतात, अनर्थ झाला, हे कसं काय शक्य आहे, कुणी केली ही चोरी, ज्याने चोरी केली असेल त्याला सोडायचं नाही. पुजारी म्हणतात, मी आलो आणि पाहिलं तर सगळे दागिने गायब होते, कुणी हे महापाप केलं असेल. तर गावकरी म्हणतात, ज्याने हे महापाप केलं असेल त्याला सोडायचं नाही, त्याची गाढवावरून ढिंड काढायची, त्याला मोठी शिक्षा करायची. तर एक गावकरी म्हणतो, सगळ्यात आधी बाळजाबाईला फोन करा, त्याच आपल्या सर्व आहेत, त्यांच्याशिवाय काहीच होणार नाही. लगेचच पुजारी बाळजाबाईला कॉल करतो. पण बंब्याला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. कृष्णा सकाळी मंदिरात आली आणि दागिने चोरीला गेले असंच त्याला वाटत असतं. तर इकडे कृष्णाची मात्र चांगलीच फजिती झालेली असते. ती किचनमध्ये असते आणि विचार करते, कृष्णे आता बनव नैवेद्य, शेतात राबायला शिकली पण स्वयंपाकघरात राबायला नाही शिकली, तुला का काही बनवता येत नाही, आता कशाचा नैवेद्य बनवू, मला तर साधा चहा सुद्धा बनवता येत नाही, मग पूजेचा नैवेद्य मी कसा बनवणार, काय करू, देवी आई मला मदत कर. असं म्हणून कृष्णा एक कॅबिनेट उघडते. त्याच्यामध्ये वेगवेगळे डबे ठेवलेले असतात. ती सगळ्यात पहिला डबा उघडते तर त्यामध्ये पोहे असतात. कृष्णा विचार करते, आता या पोह्याचं मी नैवेद्याला काय बनवू शकते, याच्यातून काही बनवता येईल का. पण पोह्यांचं नैवेद्याला काहीच बनवता येणार नाही असा विचार करून ती हे पोह्यांचा डबा पुन्हा एकदा ठेवून देते. ती दुसरा डबा उघडते तर यामध्ये चक्क केळीचे वेफर्स असतात, चिप्स असतात. ती हा डबा ठेवणार तर हा डबा खाली पडतो आणि सगळे चिप्स जमिनीवर पडतात. कृष्णा चांगलीच घाबरते. या आवाजाने जर कुणी मध्ये आलं तर त्यांना समजेल की मला काही जमत नाहीये. हा विचार करून ती लगबगीने हे सगळे चिप्स डब्यामध्ये पुन्हा एकदा भरते आणि हा डबा ठेवून देते. ती तिसरा डबा उघडून पाहते तर या डब्यामध्ये साखर असते. ती विचार करते, हा या साखरीचा काहीतरी नैवेद्य बनवायला उपयोग होईल, अजून अशा 2-3 वस्तू सापडल्या म्हणजे नैवेद्य बनवता येईल. तर इकडे बाळजाबाई आपल्या सगळ्या टीमला घेऊन गावदेवीच्या मंदिरामध्ये पोहोचते. तेव्हा पुजारी तिला सांगतात, बाळजाबाई पहा, गावदेवीच्या मूर्तीवरील सगळे दागिन्यांची चोरी झाली आहे. बाळजाबाई, मैनावती, दलपत मोठा धक्का बसल्याचं नाटक करतात. हा त्यांचाच प्लॅन असतो पण ते कोणाला काही कळू देत नाही. बाळजाबाई म्हणते, असं कसं झालं, चोरी कशी काय झाली. तर गावकरी म्हणतात, पहा ना बाळजाबाई, देवी आईच्या मंदिरातील देवी आईच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी झाली आहे. कुणी हे महापाप केलं असेल त्या महापाप्याला सोडायचं नाही, त्याची गाढवावरून ढिंड काढायची, संपूर्ण गावासमोर त्याला शिक्षा द्यायची. तेव्हा बाळजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना शांत करते
आणि म्हणते, शांत व्हा, शांत व्हा. आजपर्यंत मंदिरातील एक फूलसुद्धा चोरीला गेलं नव्हतं आणि आज चक्क लाखोंच्या सोन्याची दागिन्याची चोरी झाली आहे. आणि आपण त्या पाप्याला, त्या चोराला सोडायचं नाही. त्याची अख्ख्या गावातून धिंड काढायची, त्याला त्याच्या पापाची शिक्षा द्यायची. गावकरी म्हणतात, हो खरं बोलताय, आपण असंच करायचं. पण ही चोरी नेमकी केली तरी कुणी असेल? तेव्हा बंब्याला आठवतं की पहाटे पहाटे कृष्णा येथे आली होती आणि जेव्हा ती मंदिरात होती तेव्हा सुद्धा देवी आईच्या मूर्तीवर दागिने नव्हते. ही चोरी कृष्णाने केली असेल का? पण कृष्णा चोरी का करेल हाच विचार बंब्या करत असतो. तेव्हा बाळजाबाई विचारते, तुमचा सर्वांचा कोणावर संशय आहे का? तुम्हाला काय वाटतं, कुणी चोरी केली असेल? तर मंदिराचे पुजारी म्हणतात, बाळजाबाई, आपल्या गावदेवीचं मंदिर हे जागृत आहे. आजपर्यंत मंदिराला आपण कधीही कडी कुलूप लावलं नाही. मंदिरातून कधीच चोरी झाली नाही. ज्या महापाप्याने चोरी केली असेल ना, त्याला देवी आई सोडणार नाही. देवी आईचा कोप त्याच्यावर होईल. संपूर्ण गावाचे शिव्या शाप त्याला मिळतील. त्याचं वाटोळ होईल. त्याचं कधीच चांगलं होणार नाही. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो, कारण तिनेच चोरी केलेली असते आणि तिचं वाटोळ होणार. तिच्यावर गावदेवीचा कोप होणार. संपूर्ण गावकऱ्यांचे शिव्या शाप तिला मिळणार. त्यामुळे ती चांगलीच घाबरते. तर मैनावती सुद्धा घाबरते. बाळजाबाई म्हणते, शांत व्हा, शांत व्हा. आपल्याला देवी आईचा कोप होईल किंवा गावकऱ्यांचे शिव्या शाप मिळतील असा विचार करून नाही चालणार. आपल्याला त्या चोराला शोधून काढावं लागणार आहे. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा द्यावी लागणार आहे आणि ती मी देणार, ही बाळजाबाई देणार. आजपर्यंत बाळजाबाई असताना या गावावर कोणतंही संकट आलं नव्हतं, पण हे मोठं संकट आलंय आणि आता बाळजाबाई म्हणजे मी त्या पाप्याला शोधणार आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच देणार. हे सगळं ऐकून बंब्या चांगलंच घाबरतो. तर गावकरी म्हणतात, बाळजाबाई, आपण त्याला शिक्षा द्यायची. आम्ही तर म्हणतो, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा, पोलिसांमध्ये तक्रार करा. एकदा का पोलिसांमध्ये तक्रार केली बरोबर तो सापडेल आणि मग आपण त्याला शिक्षा देऊया. हे ऐकून मैनावती, दलपत आणि जयकांत चांगलेच घाबरतात. जयकांत बाळजाबाईला म्हणतो, काकी साहेब, हे प्रकरण पोलिसांमध्ये जायला नको, नाहीतर पोलीस खरा चोर शोधून काढतील आणि सगळं प्रकरण आपल्याच अंगावर शेकेल आणि मग आपलं काही खरं नाही. दलपत म्हणतो, हो बाळजाबाई, जयकांत शेठ खरं बोलायले. जर पोलिसांमध्ये हे प्रकरण गेलं ना तर आपल्या सिस्टीमच्या बाहेर जाईल आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही. बाळजाबाई चांगलीच घाबरते. तर इकडे कृष्णा ही डबे शोधल्यानंतर वेगवेगळे भांडे शोधू लागते आणि विचार करते, आता या भांड्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये दूध तापवायचं आहे, चहा बनवायचा आहे की नैवेद्य बनवायचा आहे? मला तर काहीच कळत नाहीये. ती भली मोठी कढई सुद्धा काढते. आता या कढईमध्ये काय करावं हे सुद्धा तिला कळत नाही. ती म्हणते, ए धरणी माय, तू मला तुझ्यामध्ये सामावून घे. मला कसं काही बनवता येत नाही, मी का नाही शिकले? असं म्हणून ती स्वतःलाच दोष देऊ लागते. इकडे तिकडे पाहू लागते. कृष्णा चांगली सैरभैर झालेली असते. आता नैवेद्य कसा बनवायचा? मला तर काहीच बनवता येत नाही. बाळजाबाईने विचारलं तर त्यांना काय उत्तर द्यायचं हाच विचार ती करत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे पाणी प्यायला येतो आणि विचारतो, काय मग झाले का नाही नैवेद्य? काही तयारी सुरू आहे की नाही? तो किचनमध्ये पाहतो, गॅसवर पाहतो तर काहीच नसतं आणि तो म्हणतो, हवा भाजायचं काम चाललंय वाटतं. दुष्यंत कृष्णाची चांगलीच चेष्टा करत असतो, मजा घेत असतो. कृष्णा त्याला म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे ना, मला किचनमधलं स्वयंपाकघरातलं काहीच जमत नाही, मग का माझी चेष्टा करताय? दुष्यंत म्हणतो, हा तू एकदा सांगितलेलं मला आठवतंय, पण तू तर गावाकडची मुलगी ना, आणि तू तर मला म्हणाली होती की शहरातल्या मुलींना काहीच जमत नाही, सगळं गावच्या मुलींना जमतं. आता शहरातल्या मुलगी नोकरी करते आणि सकाळी चपळतेने घरच्यांसाठी स्वयंपाक बनवून जाते. तिला जर एवढं जमू शकतं तर तू तर गावाकडची मुलगी आहे, तुला तर काय काय जमू शकतं. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू सगळं करशील. तर कृष्णा म्हणते, काही येतच नाही तर कसं काय करणार? तर दुष्यंत म्हणतो, पण आता आपण काय करू शकतो? मी तुला मदत करू शकतो, मला हे सगळं जमतं. पण आईने सांगितलंय ना, सगळा नैवेद्य तू एकटीने बनवायचा आहे, त्यामुळे मी तुला मदत नाही करणार. कृष्णा म्हणते, तशी मदत नका करू, फक्त तुम्हाला येतंय ना तर मला सांगा, मी करेल. दुष्यंत म्हणतो, हा एवढं मी करू शकतो, मी तुला सांगू शकतो आणि तू बनवू शकते. पण सांगायचं तरी कशाला? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्यावर खूप विश्वास करतो. तू नक्कीच हे करू शकतेस. एकटीने नैवेद्य बनवू शकतेस आणि तुला माझ्या मदतीची गरजच नाहीये, असं तो कृष्णाला म्हणतो आणि
तेथून कृष्णाला ऑल द बेस्ट म्हणून निघून जातो. कृष्णा त्याला हाका मारते, पण दुष्यंत थांबतच नाही. कृष्णा म्हणते, हे तर माझे मजा घ्यायले, यांना माहिती मला काही येत नाही, तरी सुद्धा हसून निघून गेले, मला मदत सुद्धा केली नाही. आता मी कसला नैवेद्य बनू, याचं काय बनू, याचं काय करू, असा विचार कृष्णा करते आणि डोक्यावरच ही उलटणी मारून घेते. तर दुसरीकडे बाळजाबाई ही गावकऱ्यांना सांगते, शांत व्हा, शांत व्हा, पोलिसांना सांगण्याची काही गरज नाहीये. जर पोलिसांमध्ये तक्रार गेली ना, तर हे आपल्या गावचं प्रकरण गावाच्या बाहेर जाईल, लोकांना बोलायला विषय मिळेल आणि आपल्या गावची बदनामी होईल. आणि आज गयात मी असताना आपल्या गावची बदनामी मी कधीही होऊ दिलेली नाहीये, त्यामुळे हे प्रकरण पोलिसांमध्ये द्यायचं नाही. गावकरी विचारतात, बाळजाबाई मग चोर कसा सापडणार? तर बाळजाबाई म्हणते, मी आहे ना, मी त्या चोराला शोधून काढणार, तुमच्या सगळ्यांसमोर उभं करणार आणि मग त्याला शिक्षा करणार. तुम्ही काळजी करू नका. मी देवी आईची शपथ घेऊन सांगते, मी त्या संपूर्ण चोरांना तुमच्यासमोर उभं करेल म्हणजे करेल, ही बाळजाबाई उभी करेल. गावकरी म्हणतात, हो बाळजाबाई, मग त्या चोराला आपण शिक्षा करायची, त्याच्या गळ्यामध्ये पायतनाचा हार घालायचा आणि सगळ्या गावातून त्याची धिंड काढायची. तर पुजारी म्हणतात, बाळजाबाई आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या महापाप्याला तुम्ही नक्की शोधून काढणार आणि त्याला शिक्षा करणार. बाळजाबाई चांगलीच खुश होते. तिचा प्लॅन हा ठरलेला असतो. बाळजाबाईची माणसं घोषणा देऊ लागतात, 5 गावच्या तारणहार कोण, बाळजाबाई, बाळजाबाई. या घोषणा ऐकून बाळजाबाई खूप खुश होते आणि देवी आईला नमस्कार करते आणि मनातल्या मनात विचार करते, कृष्णे तू खूप उडत होतीस ना, आता तुला चांगलाच इंगा दाखवते आणि तुला कळेल की ही बाळजाबाई काय चीज आहे. तू आता या घरातून जाणार आणि मी तुला रांगणे पाटलांचं नाव तुझ्या नावासमोर कधीच लावू देणार नाही. असा विचार करून बाळजाबाई चांगलीच खुश होते. तर इकडे कृष्णाने किचनमध्ये 3 डबे शोधून काढलेले असतात. एका डब्यात साखर असते, एका डब्यामध्ये रवा असतो, एका डब्यात तांदूळ असतात आणि तिला दूधही सापडतं. कृष्णा विचार करते, कृष्णे आता याचं काय करशील, 4 गोष्टी तर सापडलाय, देवी आई मला थोडी तरी मदत कर ना, मला याचं काय बनवायचंय ते शिकव ना. पण कृष्णाला काहीच आठवत नाही. तर इकडे बाळजाबाई आपल्या संपूर्ण टीमला घेऊन घरी पोहोचते. मैनावती तिला म्हणते, चला बाळजाबाई आतमध्ये, आता चांगलाच धिंगाणा घाला. तर बाळजाबाई म्हणतात, मैनावती थोडा धीर धर, एवढी घाई करायची नसते, काय मध्ये धिंगाणा घाला, सगळ्यांना कळेल ना, शांत बस. तर दलपत म्हणतो, हा मैनावती, बाळजाबाई सगळं सिस्टमॅटिकली करतील, तू नको काळजी करू. तर जयकांत म्हणतो, बाळजाबाई मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे. बाळजाबाई विचारते, काय? तर जयकांत बाळजाबाईला तो व्हिडिओ दाखवतो जो त्याने कृष्णाच्या रूम बाहेर शूट केला होता. कृष्णा जेव्हा सावित्रीशी फोनवर बोलत होती आणि सावित्रीने तिला 1 लाख रुपयांबद्दल सांगितलं होतं आणि कृष्णा म्हणाली होते की आय मी 1 लाख रुपयांची सोय कशी करू. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, अरे वा जयकांत, तू तर एकदम भारी पुरावा शोधून काढलाय. आता कृष्णाला 1 लाख रुपयांची गरज होती आणि कृष्णाने त्यासाठीच गावदेवीच्या मूर्तीवरील दागिने चोरले असं आपल्याला सांगता येईल आणि कृष्णावर संपूर्ण गावकऱ्यांचा विश्वास सुद्धा बसेल. त्यामुळे जयकांत चांगलाच खुश होतो. पण मैनावती त्याला जाब विचारते, तुझ्याकडे कसं काय हा व्हिडिओ आला, तू त्या कृष्णाचा व्हिडिओ शूट करत होता का, तू का तिच्या मागावर मोबाईल घेऊन होता का? जयकांत म्हणतो, तसं नाही आई, पण त्याच वेळेस माझा मोबाईल हँग झाला होता आणि कृष्णा बोलत होती आणि माझा व्हिडिओ शूट झाला. जाऊ दे ना, आपल्या हातात एवढा मोठा पुरावा लागलाय. बाळजाबाई म्हणते, ते काही का असताना जयकांत, तू खूप भारी काम केलंय. आता हाच पुरावा आपल्याला कृष्णाच्या गळ्यावर सुरा म्हणून ठेवता येईल आणि मग त्या कपाळकरंटी कृष्णाला आपल्याला घरातून हाकलता येईल. मैनावती म्हणते, चला बाळजाबाई मग घरात जाऊया आणि मोठा धिंगाणा घालूया, मी तुमच्या बरोबर आहे. बाळजाबाई मैनावतीवर चिडून म्हणते, अगं बाई तुला सांगितलं ना, शांत बस, कोणत्याही गोष्टीत घाई करायची नसते, घाई केली की कामं बिघडतात, थोडा दम धर. आज धनत्रयोदशी आहे, नरक चतुर्दशीच्या दिवशी मी त्या कृष्णाच्या आयुष्याचा नरक बनवणार आणि तिला या घरातून फरफटत बाहेर काढणार, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे ऐकून दलपत चांगलाच खुश होतो. तर बाळजाबाईचा निश्चय झालेला असतो की आता कृष्णाला चांगलाच धडा शिकवायचा. बाळजाबाई आणि सगळेजण घरात पोहोचतात. बाळजाबाई विचारते, गुरुजी झाली का पूजेची तयारी? गुरुजी सांगतात, सगळी तयारी झाली आहे, आता फक्त नैवेद्य बाकी आहे. नैवेद्य तयार झाला का? तेव्हा बाळजाबाई कृष्णाला हाका मारू लागते, कृष्णे कृष्णे.
तर दुष्यंत चांगलाच खुश असतो आणि मनातल्या मनात विचार करतो, त्या कृष्णाला काहीच बनवता येत नाही आई, तिने कसला नैवेद्य बनवला असेल, सांगायचं ना मला काही बनवता येत नाही, उगाचच मोठेपणा करते, मी हे बनवेल आणि ते बनवेल. तेव्हा बाळजाबाई पुन्हा एकदा कृष्णे कृष्णे अशी हाक मारते, पण कृष्णा काही ओ देत नाही. भक्ती तेथे पोहोचते, ती सुद्धा चांगलीच घाबरते. कृष्णाला तर काहीच बनवता येत नाही, तिने काय केलं असेल हाच विचार ती करते. तर दुष्यंत सुद्धा चांगलाच खुश असतो. बाळजाबाई म्हणते, ही कृष्णा काय झोपली की काय आतमध्ये, ओ सुद्धा देत नाहीये. तर दुष्यंत म्हणतो, ती काहीतरी भारी बनवत असेल म्हणून तिला वेळ लागला असेल. बाळजाबाई म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण एवढा वेळ लागत असतो का, पूजेची वेळ चुकली तर काय करायचं. तेव्हा जयकांत म्हणतो, थांबा मी आतमध्ये जाऊन पाहतो. तर भक्ती म्हणते, नाही नाही मी जाते आतमध्ये, आणि ती किचनमध्ये जाते. तर इकडे दुष्यंत हा गुरुजींना विचारतो, गुरुजी अजून पूजेला खूप वेळ आहे का, आपल्याला काही घाई नाही आहे ना. तर गुरुजी म्हणतात, नाही नाही फक्त 5च मिनिटं बाकी आहे मुहूर्ताला, आणि जर हा मुहूर्त चुकला ना तर राहुकाळ सुरू होईल आणि मग इच्छित फळ नाही मिळणार. दुष्यंत जोरजोरात बोलू लागतो, हो का, पूजेला फक्त 5 मिनिटं बाकी आहे, आणि कृष्णाने तर नक्कीच नैवेद्य बनवला असेल, ती लवकर येईल आणि नैवेद्य येथे ठेवणार आणि मग पूजेला सुरुवात होणार, असं म्हणून तो कृष्णाला आवाज जाईल असं मोठमोठ्याने बोलत असतो. तर इकडे भक्ती किचनमध्ये पोहोचते आणि विचारते, कृष्णे नैवेद्य झाला की नाही. कृष्णा म्हणते, गॅसवर पहा मी काय बनवलंय. भक्ती पाहते तर कृष्णाने चक्क तांदळाची खीर बनवलेली असते. भक्ती विचारते, तू तांदळाची खीर बनवली आहे का, पण कस काय, तुला तर काहीच बनवता येत नाही. कृष्णा सांगते, मला नाही काही बनवता येत, पण माझ्या बाला तर बनवता येतं, माझ्या बाने शिकवलंय. हे ऐकून भक्तीला आश्चर्य वाटतं. कृष्णा तिला झालेलं सगळं सांगते की लहानपणी जेव्हा कृष्णा घरी होती तेव्हा तिचे बा शेतातून आले आणि कृष्णाने विचारलं, बा दिवाळी येतेय, दिवाळी कशी साजरी करायची, आपल्या शेताला पाणी लागलं की नाही. बा तिला म्हणतो, अगं कृष्णे, शेताला आज ना उद्या पाणी लागेल, पण दिवाळी हा देवी आईचा सण आहे आणि आपल्याकडे पैसे असो नसो आपण तो सण साजरा करायचा, आनंदाने साजरा करायचा. कृष्णा विचारते, पण बा आपल्याकडे तर पैसे नाहीये, मग सण कसा साजरा करायचा. बा तिला सांगतो, गोडाधोडाचं बनवायचं, तांदळाची खीर बनवायची, मी तुला शिकवतो की तांदळाची खीर कशी बनवायची. आणि आता मोठी झालेली कृष्णा ही बा समोर उभी राहते. कृष्णा स्वतःला तेथे इमॅजिन करते. ती म्हणते, बा आता सांग तांदळाची खीर कशी बनवायची. बा तिला तांदळाची खीर कशी बनवायची ते सगळं सांगतो की आपल्याला 3 गोष्टी हव्या आहेत, तांदूळ, गरमागरम दूध आणि साखर. चल आपल्या गौमातेचं दूध घे, असं म्हणून ते सगळी प्रोसेस जागेवर बसल्या बसल्या करत असतात. बा तिला सांगतो, हे पहा, सगळ्यात पहिले चूल पेटवायची, त्यानंतर या चुलीवर भांडं ठेवायचं, त्या भांड्यामध्ये आपल्या गौमातेचं दूध टाकायचं, ते चांगलं उकळू द्यायचं. कृष्णा आपल्या बाचं सगळं ऐकत असते. हे दूध उकळलं की त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि हे तांदूळ चांगले उकळू द्यायचे. तांदूळ उकळले की त्याच्यामध्ये मस्त साखर टाकायची आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. अगं झाली की आपली खीर. कृष्णाला खूप आनंद होतो. बा म्हणतो, थांब मी तुला चाखायला देतो, कशी झाली आहे ते सांग. असं म्हणून बा स्वतःच्या हाताने कृष्णाला ही खीर भरवतो. कृष्णा म्हणते, बा खीर तर खूपच झाक झाली आहे, आता तू चाखून पहा. असं म्हणून ती सुद्धा बाला स्वतःच्या हाताने खीर भरवते. बा म्हणतो, खरंच की खीर खूप भारी झाली आहे. आणि हे दोघेही ही खोटी खोटी खीर आनंदाने खातात. दिवाळ सण गोडधोड खाऊन साजरा करतात. हा सीन खूपच भारी आहे. कृष्णा आणि कृष्णाच्या बाला तुम्ही पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये पाहाल आणि इमोशनल व्हाल. तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल यात शंका नाही. तेव्हा भक्ती म्हणते, वा कृष्णा वा, बाने शिकवलं आणि तुला लगेच जमलं, आणि मी शिकवते तर तुला काहीच जमत नाही. कृष्णा म्हणते, मग तसंच आहे, तू आहे आणि बा आहे. भक्ती हसू लागते आणि म्हणते, बाईसाहेब आता चला बाहेर, बाळजाबाई बोलवत आहे. कृष्णा म्हणते, हो जाऊया, आणि ती एका भांड्यामध्ये ही खीर घेते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई कृष्णावर चिडून म्हणणार, कृष्णे तू फक्त नैवेद्याला खीर बनवली आहे का, आपलं हे मोठं घराणं आहे, तुला कळत नाही का, तू गरिबाच्या घरातून आली आहे म्हणून फक्त खीर बनवली, आपल्या इथे नैवेद्याला असे 10 पदार्थ बनवले जातात. तेव्हा कृष्णाला खूप वाईट वाटेल, पण दुष्यंत चक्क कृष्णाची बाजू घेईल आणि म्हणेल, आई कृष्णाची यामध्ये काहीही चूक नाहीये, देव गरीब आणि श्रीमंताचा भेद पाहत नाही. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसेल. त्यानंतर
कृष्णा ही दुष्यंतला खीर खायला देणार आणि दुष्यंत मिटक्या मारत ही खीर खाणार. त्याला खीर खूप आवडणार, त्यामुळे कृष्णासुद्धा खूप खुश होईल. म्हणजे एकूणच कृष्णाने पुन्हा एकदा बाळजाबाईची ठासली आहे, बाळजाबाईची चांगलीच जिरवली आहे आणि दुष्यंतने कृष्णाची बाजू घेतली आहे. तर मैत्रिणींनो, हा एपिसोड तर खूपच भारी होता. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी, नवीन नवीन एपिसोड्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप धन्यवाद.